मग त्या साधनाचे काय करत असतात, हवन करत असतात. आणि मग काही काही जी गुरु जे असतात, गुरुजी, तर ते गुरु काय करतात की त्या हवनामध्ये ते जे गुरुमंत्र असते त्या गुरुमंत्राच्या आहुत्या टाकण्यात येतात. म्हणजे ते गुरुमंत्र एकतर्फे पूर्णपणे जागृत करण्यात येत असते. या म्हणजे भविष्यात चालून त्या शिष्याची ते गुरुमंत्र अशा पद्धतीनं मदत करते. त्याचं लागलं दुःख सुख हे ते काही त्याचा प्रॉब्लेम असो येते, ते गुरुमंत्र त्याला तारतो. ते गुरुमंत्र त्याची रक्षा करतो. ते गुरुमंत्र त्याला त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. त्याला पैसा, अदला, धन, धान्य, ज्ञान, जे काही भौतिक आध्यात्मिक जगतामध्ये जे काही त्याला सुखसुविधा पाहिजे ते सगळ्या सुखसुविधा आणून देण्याचं कार्य म्हणजे ते गुरुमंत्र करते. केव्हा? हवन झाल्याच्या नंतर. कधी कधी त्या हवनामध्ये एक लग्नसुद्धा झाल्यासारखं होते. म्हणजे गुरुमध्ये आणि शिष्यामध्ये काय होतं की एक लग्न होते, मंगळ अष्टका बी होतात. अशा पद्धतीने पण काय काही हवनं होतात. पण एक सर्वात सिंपल एक हवन असते, ते गुरुमंत्राच्या आहुत्या होतात. आणि त्याच्यामध्ये एक संकल्प असते की आजपासून हे पूर्णपणे दीक्षा मला प्राप्त झालेली आहे, हे माझे पक्के गुरु झालेत आणि मी पक्क्या गुरुचा पक्का चेला झालो आहे, असं त्या ह्याच्यामध्ये संकल्प घेऊन हे करतात, संकल्प सोडतात. आणि मग तिथून पुढे ते पक्क त्याचं गुरुमंत्र त्याला प्राप्त होते. ते पक्क्या गुरुचा पक्का चेला होते. मग ते गुरुमंत्र त्याला धन ऐश्वर वगैरे सर्व सर्व देण्याचं सामर्थ्य ते गुरुमंत्र ठेवते स्वतःपाशी. आणि अशा पद्धतीनं गुरुदीक्षा पूर्ण असते. आपल्याला जी भेटते ती अर्धवट गुरुदीक्षा भेटते, ती पूर्ण गुरुदीक्षा भेटत नाही. त्याच्यामुळे भरपूर लोकांचे गुरुमंत्र त्यांची मदत करत नाहीत, त्या मंत्रांचा त्यांना उपयोग होत नाही. हां, मेल्याच्या नंतर मोक्षासाठी त्या मंत्रांचा उपयोग होईल, पण भौतिक जगतामध्ये त्याचा जास्त उपयोग होत नाही. आणि मग आपण या महाराजाला पकड, त्या महाराजाला पकड, त्या महाराजाला आपली परेशानी सांग, या महाराजाला आपली परेशानी